तर नमस्कार मित्रांनो, मी आयुष कुमार माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमचं तर माहितीच आहे की आम्ही काल भाऊबीजसाठी पाटा केलेलो. तर हैसून आम्ही गेलेलो पतंगाचे कागद आणण्यासाठी. तर हैसर त्यांनी पतंग बनवून घेतलेला आहे. तर पतंग बनवून झाल्यानंतर आम्ही घेतलो डायरेक्ट भाऊबीज करू. भाऊबीज वगैरे केलं. त्यानंतर हैसर घेतलं जेव. तर जेव आज स्पेशल बिर्याणी होती, व्हेज बिर्याणी, ती खालो. त्यानंतर आमका हैसर तनिषने आईस्क्रीम आणून दिल्या, ताप्यात ठेवलं. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट पतंग उडवण्यासाठी. तर आमका तनिष हैसर पतंग उडवण्यासाठी घेऊन गेलेलो. तर हे बघा पतंग उडवलेल्यानी. तर मित्रांनो हे बघा किती उंच गेलेलो पतंग. पतंग उडवून झाल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट घराकडे त्यांच्या. तर याचं पटाके आणल्यानंतर निष्णे घेऊन गेलेलो, ते लावलं मस्तपैकी. त्यानंतर आम्ही घेतलो डायरेक्ट शेळी काढूसाठी. पाट करून आमका शेळी काढून दिल्यान, ती खालं आणि आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे जाऊसाठी. तर मित्रांनो घराकडे येताच वाटेक आमका गावलो पाऊस कुठा गेलो आणि तर खूप जोरात येतो. त्यानंतर पाऊस गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो घराकडे. तर आम्ही नंतर गेलो वाडीत भाऊबीज करत होते सगळे बहिणी. तर असे सगळे बहिणी जमा झालेले वाडीत भाऊबीजसाठी. तर भाऊबीज करत होते. तिकडून झाल्यानंतर आम्ही गेलो राजोदांकडे. सर प्रथम ताई भाऊबीज करणार होता. तर आम्ही थंय गेलो, भाऊबीज वगैरे केलं. त्यानंतर याचं परीची मस्ती झालेली, परीबरोबर मस्ती केलो जरा. त्यानंतर आमका जायचं होतं कडावलमध्ये आत्याकडे. थंयसर आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट आत्याकडे कडावलीत. तर हैसर पण भाऊबीज केलो. त्यानंतर जेवलो मस्त की जेवण होता, डाळ भात, आणि तर जेवलो आणि निघालो डायरेक्ट घराकडे जाऊसाठी. तर घराकडे येऊन पोचलो. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.